मच्छीमारांसोबत नौदलाची महत्त्वाची बैठक। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक। तर संवेदनशील ठिकाणी न जाण्याच्या सूचना आता मच्छीमारांना करण्यात आल्या आहेत। समुद्रात कोणतीही अज्ञात बोट किंवा ड्रोन कॅमेरा दिसला तर त्वरित माहिती देण्याचे सुद्धा आदेश मच्छीमारांना देण्यात आलेत। तुमची कधी बैठक झाली होती आणि काय सूचना देण्यात आल्या? आमची इकडे संस्था आहे मच्छीमार सर्वोदय सोसायटी, त्याचा मी चेअरमॅन आहे जयेश भोई। आणि हे सगळे दिसतात तुम्हाला जे बोटी आहेत या संस्थेचे सगळे बोटी आहेत मच्छीमार सर्वोदय सोसायटीचे, जे 250 ते 300 बोटी आहेत। तर अशी सूचना आली की काल आम्हाला फिशरीज मिनिस्टरचे फोन येऊन गेले की असं असं आहे, आणि नेव्हीचं त्यांनी डायरेक्ट पत्र दिलं की बैठक झाली म्हणून। तर त्या बैठकीमध्ये हे सांगितलं की आता जे कोण बोटी बाहेर जाणार आहेत तर त्यांच्या नाकवांचे नंबर, बोट मालकांचे नंबर व तांडलाचे नंबर जो बोट घेऊन जातो आणि प्रत्येकाचे नाव आणि आधार कार्ड त्यांच्या सोबत ठेवून नेव्हीनी त्यांना हे ठेवायला सांगितलं की त्यांचे प्रूफ। तर जाणार असतील तर साऊथच्या बाजूलाच जा आणि बॉर्डरच्या बाजूला जाऊ नका की गुजरात बॉर्डरच्या बाजूला जाऊ नका असे त्यांनी सांगितलं गेलं, सूचना दिल्या गेल्यात। तर प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे चेकिंग आणि आमचे जे इकडे ठेवलेले आहेत फिशरीजनी जे गार्ड्स ते टोकनच्या प्रमाणे सगळे जात आहेत। आणि आम्ही प्रत्येकाला जो 1093 नंबर हा प्रत्येकाच्या डोक्यात दिलेला आहे, डोक्यात बसलेला फिट नंबर आहे जो पोलिसांचा आणि नेव्हीचा। त्याच्यामुळे 26/11ला जी घटना घडली ती घटना परत होण्यासाठी आम्ही देणार नाही। कॅमेरामॅन संतोष गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। तर 2 ठिकाणी सर्च ऑपरेशन सध्या राबवलं जात आहे। स्थानिक पोलीस, लष्कर दल आणि BSF कडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। पठाणकोट, जैसलमेर या भागात सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे। पठाणकोटमध्ये देखील सर्च ऑपरेशन, आणि या ठिकाणी काही ड्रोननं हल्ला पाकिस्तानकडनं करण्यात आला होता। तर ते ड्रोन भारतानं काल पाडले होते, त्याचे अवशेष या ठिकाणी शोधले जात आहेत।